वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत आज संध्याकाळी मुख्य सचिवांची भेट घेणार। आज तोडगा निघाला नाही तर संप तीव्र करणार, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा इशारा। जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांचा संप मागे, मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर रवाना। वाहतूकदारांच्या संपात स्कूल बस चालकही सहभागी, विद्यार्थी पालकांना फटका। एसटी वाहतुकीवरही डिझेल अभावी परिणाम होण्याची शक्यता। एमपीएससीतही भाज्यांची आवक कमालीची घटली। वाहतूकदारांच्या संपाचा फटका गॅस सिलेंडर वाहतुकीला। मुंबईत सर्वच एजन्सीजना सिलेंडर पुरवठा न झाल्याचा दावा, घरगुती ग्राहक, हॉटेल व्यावसायिक अडचणीत येणार। हिट अँड रन कायद्यातील कठोर तरतुदींविषयी सुप्रीम कोर्टात याचिका, तिन्ही फौजदारी कायद्यातील बदलांना याचिकेद्वारे आव्हान। वाहतूकदारांच्या संपामुळे कुठेही तणाव निर्माण होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। संपामुळे निर्माण परिस्थितीची माहिती केंद्राला देण्यात येणार। संपाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलची साठेबाजी, कॅनमधून पेट्रोलचं वितरण, पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न। दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगेंची बैठक, जरांगे बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार। मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम ठप्प असल्याची माहिती उघड, सरकारनं कार्यादेश आणि कार्यकक्षा जारी न केल्यानं कामकाज ठप्प। महाविकास आघाडीत जाण्याचा विचार नाही, राजू शेट्टींचं स्पष्टीकरण। स्वाभिमानी स्वबळावर 6 लोकसभेच्या जागा लढवणार, मुंबईत राजू शेट्टींची घोषणा। अदानी विरोधातल्या लढ्यासाठी शेट्टींची ठाकरेंसोबत भेट। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, आढळराव पाटलांची अजित पवारांवर स्तुतीसुमनं। लोकसभेसाठी जागा वाटपात महाराष्ट्रासह 9 राज्यात काँग्रेस आघाडी करणार, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पक्षाच्या आघाडी विषयक समितीचा अहवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।